कोल्हापूर जिल्ह्यात प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्यात शिमगा उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। कोकणच्या सीमेवर असलेल्या या तालुक्यात शिमगोत्सवाची परंपरा आगळीवेगळी आहे। विशेषतः गगनबावडा तालुक्यातील असळसमधील रासाई देवीच्या पालखीचा गुप्तहेरासारखा शोध घेणारा खेळ पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात। गगनबावडा तालुक्यात रंगपंचमीपासून सुरू होणारा हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो। तालुक्यातील प्रत्येक गावात परंपरेनुसार जंगलातील शिवर किंवा माड वृक्षाची पूजा करून तो वाजत गाजत आणला जातो। होळीच्या मांडावर 4-5 फूट खोल खड्डा खणून हा वृक्ष सजवून उभा केला जातो। दुसऱ्या दिवशी या ठिकाणी पाणी शिंपडून गारवा केला जातो आणि अनवाणी पायानं चालत धरणी मातेला वंदन म्हणजेच धुलीवंदन करण्याची प्रथा आजही जपली जाते। या दिवशी गावातील प्रत्येक घरातील भात पोळी नदीजवळ आणली जाते। त्यानंतर नदीमध्ये आंघोळ करून गावातील सर्वांचा एकत्र केलेला नैवेद्य मोठ्या आनंदानं सर्वजण प्रसाद म्हणून खातात। असळस इथल्या रासाई देवीच्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे पालखीचा खेळ। एखाद्या चित्रपटातील रहस्याप्रमाणे रात्रीच्या वेळी गावातील एखादी व्यक्ती नारळ दडवून ठेवते। हा नारळ शोधण्याचं आव्हान पालखीसमोर असतं। केवळ 2 मानकरी खांद्यावर पालखी घेऊन ढोल ताशांच्या गजरात धावत तो दडवलेला नारळ अचूक शोधून काढतात। एखाद्या सराईत गुप्तहेराप्रमाणे पालखीनं नारळ शोधण्याची ही पद्धत श्रद्धेचा आणि कुतूहलाचा विषय ठरत आहे। पूर्वी या काळात जंगली प्राण्यांच्या शिकारीची मोठी प्रथा होती, मात्र वन्यजीव संरक्षणाचं महत्त्व ओळखून आणि कायद्याच्या बंधनामुळे ही प्रथा आता पूर्णपणे बंद झाली आहे। याऐवजी आता गावागावात सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला जातोय। असळसमधील रासाई देवीच्या या चमत्कारिक खेळामुळे आणि वाढत्या गर्दीमुळे या परिसराचं महत्त्व वाढलंय। त्यामुळे रासाई मंदिराचं सुशोभीकरण करावं अशी आग्रही मागणी भाविकांमधून होत आहे।